होते काही कलाकार कुठं कुठं मिटिंग झाल्या दादा, कोण्या कोण्या शेतात बिरा पिले काय सगळे माझ्याकडे लाईव्ह आहे. त्याच्यामुळे आता ते म्हणतात ना, स्टीलचे जलमरचे सारे चमचेच ना, आणि कोणाले दोष देऊ सारे आमचेच ना. बरोबर की नाही? लुच्ची लफंगी आपण आमचीच हात ना म्हणावं कोणाला, त्याच्यामुळे काही म्हणू शकत नाही. खरंच दादाची माझ्याबद्दल लई चांगली भावना होती. तर दादाचा व्हिडिओ पाहिजे होता. महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक मनोज राजा गोसावी सांगतात की माझी बहीण जे बोलली ते चुकून शब्द गेला, पण एका महिलाच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात बोलत होती, म्हणून तिच्या मागे मी मनोज राजा उभा हो. दादा, पुरा महाराष्ट्रानं अभिनंदन केलं असतं तुमचं इमानदारीचं. आपल्या स्टेजवर एवढे हार पडले ना, एवढे हार पडले असते. कारण मोठ्या माणसांना जेवढं मोठं मन दाखवलं ना, तेवढे लोक तारीफ करत असतात. म्हणजे अरे उलटी माझ्या वाजवणाऱ्याने धमक्या देऊन आले. आता जेवढे कमावले ना तिच्या संग जमानतसाठी जमा करून ठेव. अरे मुद्दई लाख बुरा जाए तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. ज्याच्या माग तुमच्यासारखी जनता आहे त्याचे एक केस कोणी उकळू शकत नाही. बाल तेरा नहीं हो सकता उसका. अरे बापरे, आता गेली रे ते, तिला म्हणा आता जेल मध्ये डरकाया फोड़ दो. रिकॉर्डिंग नहीं मनीष भाऊ मेरे पास, पर जाने तो क्या करना है अपने को, है ना. बोलने वाले बोलते रहते, मस्त हाथी चलते रहता, कुत्ता भोगते रहता. आपण थोड़ी कुत्ते के पीछे थोड़ी हाथी दौड़ता है की नाही. पण खरंच तुमचं अभिनंदन करतो मी. तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. तुम्ही जे माझ्या पाठीशी उभे राहिले, आईची शपथ कोणाची हिंमत झाली नाही अंजली भारतीला अरे मनाची. जे व्हिडिओ टाकले, जे माझ्या समाजानं कमेंट्स केले माझ्या विरोधात, हा क्या बात आहे, कोण माझ्या एकूण कमेंट केली हात वर करून सांगा रे, क्या बात आहे. खरंच अभिनंदन रे तुमचं. टायगर आहे तुम्ही बाबासाहेबाची. सुंदरसं जयंती गीत सादर करणार आहे. काही केलं होत नाही आपलं. आणि मराला भीत कोण? हे लोक भेतात. मी थोडी मराला भिणारी आहो. हे भिता म्हणून याच्या मागे एक येत राहते. माझ्या मागे असं किती चाललं जाते. कारण दवा से ज्यादा दुआ असर करती है, और वो दुआ समाज की मेरे साथ है. जेव्हा माझी माय उठून येते, माझ्या तोंडावून हात फिरते, गालाची पथरी घेते, त्यावेळेस आईची शपथ मला असं वाटतं मी सगळ्यात करोडपती आहो. म्हणून सुंदरसं जयंती गीत सादर करणार आहे. काही प्रॉब्लेम नाही. दुश्मन तो मैं बोलती हूँ कि जितनी भी ताकत लगाना है लगा लो, मेरा कोई तेड़ा नहीं कर सकता. म्हणून म्हणायचं आहे, पूनम को आएंगे तो खीर देंगे, पूनम को आएंगे तो खीर देंगे, दुख में आएंगे तो धीर देंगे. आणि त्याच्याच बरोबर एक धम्मज होती, मुंबईची महाराष्ट्राची ख्यातनाम गायिका. तिने सुद्धा एका कार्यक्रमामध्ये एवढी तडक आणि फडक बोलली. तिचे अभिनंदन. बिचारीचं भगवंत तिला चांगलं ठेव. बाकीच्याने नुसतं कार्य करायचे काम केले तरी काय तेढं होणार आहे माझं? काय होणार आहे? म्हणून पूनम का आएंगे तो खीर देंगे, धूप में आएंगे तो धीर देंगे, संविधान के विरोध में बोलोगे अगर तो माँ कसम टांग पर टांग रखकर चीर देंगे. तिथे यायला हे कवाली लाईन मध्ये जे आणतो ना, सगळ्यात पहिली अंजली भारती आणते. इथून सुरुवात होते, मग सगळे घेतात. बरोबर की नाही? पण मला आनंद आहे, सगळे पोरं मला फॉलो करतात. दादाचे शिष्य लय फैलले आहेत सगळ्या महाराष्ट्रात. जिकडे तिकडे दादाचे शिष्य फैलले आहेत. दादाला फॉलो करत नाही, ते मला फॉलो करतात. दादासारखं नाही बसून जायला पाहिजे, आहे की नाही? ते माझ्यासारखे तिथून कुठून जातात. गर्व आहे मला. अंजली भारतीला गर्व आहे की आज पुऱ्या महाराष्ट्रातले कलाकार मला फॉलो करतात. कुछ तो होगा मेरे में, कुछ तो होगा कि नहीं मनीष भाऊ? ऐसा थोड़ी किसको कोई फॉलो करता है. हाँ, तो चलो जलने वाले होना, जितने जलने वाले रहते उतनी तरक्की होती रहती. बराबर की नाही? म्हणून क्यों जयंती, बाबासाहेबांची जयंती आमच्यासाठी काय आहे? भीमा तू सूर्य झाला, सरली ती रात्र काळी. भीमा तू सूर्य झाला, सरली ती रात्र काळी. तू चेतविल्या लाखो ज्ञानाच्या दीपमाळी. जन कोटी कोटी म्हणती विष्णू उठून सकाळी. भीमा तुझी जयंती हीच आमची दिवाळी, हीच आमची दिवाळी. कोणाकोणाची दिवाळी आहे? फक्त 3 बायाची, 2 माणसाची दिवाळी आहे फक्त.
बाबासाहेबांची जयंती म्हणजे आमची दिवाळी फक्त 3 लोकांची, अशी अशा टाळ्या वाजून आल्या 2 आणि बाकीच्या बसल्या मेल्या मूर्त्यासारख्या. बाबासाहेबांच्या जयंतीचं गाणं आहे, ज्यांना आपल्या 7 बड्या नरकातून बाहेर काढल्या. त्याच्या जयंती भीमा तुझी जयंती हीच आमची दिवाळी, अशा करून राहिल्या. ती घ्यायच नाही बाकीच्या टाळ्या वाजवायचं. हाय माँ 14 अप्रैल को जन्म को पाने वाले याद आती है हमें छोड़कर जाने वाले, एक ही नारे से दुनिया को हिलाने वाले और बैठे बैठे यहाँ पे जलवा दिखाने वाले, क्योंकि हमारे आँख का तारा चला गया, हमारे आँख का तारा चला गया, अरे खाली अंगूठी रह गई, हीरा चला गया, हीरा चला कीर्ति को उसके तराजू में तोलना पड़ेगा, क्योंकि कहते हैं कौन हल्का है कौन भारी है, कौन हल्का है कौन हल्का है कौन भारी है, ये तो तराजू की जिम्मेदारी है। ये हमारी जिम्मेदारी नहीं है ना। इसलिए कहना है कि जयंती है भीमराज की तो डोलना पड़ेगा, कीर्ति को उसके तराजू में तोलना पड़ेगा बाबू। ऊपर से जय भीम क्या करते हो, तुमको मरते दम तक जय भीम करना पड़ेगा। तो मरते दम तक जय भीम बोलना पड़ेगा। ये अप्रैल में अपने दीप जलाना चाहिए और भाई बहनों के साथ मिलकर रहना चाहिए। जो है परेशान उसे हिम्मत दिलाना चाहिए दादा, जो है परेशान उसे हिम्मत दिलाना चाहिए और भीम गौतम के मूर्ति को झूले में झुलाना चाहिए और इस तरह हर साल जयंती मनाना चाहिए, जयंती मनाना चाहिए। एका शिक्षकाने एका पोराला प्रश्न केला, हे माझं नाही एक कवीचं हे आहे, खूप आवडली मला ही कविता, तुम्हाला सादर करतो तुमच्या समोर, खूप आवडेल तुम्हाला, की एका पोराने शिक्षकाला प्रश्न केला, देव म्हणजे काय रे? पहिला प्रश्न केला देव म्हणजे काय रे, दुसरा प्रश्न केला राजा म्हणजे काय रे, दुसरा प्रश्न केला राजा म्हणजे काय रे, आणि तिसरा होता प्रश्न ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान म्हणजे काय रे? ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान म्हणजे काय रे? देव म्हणजे काय रे? त्या पोराला आलं नाही, देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं, देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं, राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं, राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं, ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला आलं नाही, त्यानं तिथं फक्त भीमराव लिहिलं, त्यानं फक्त भीमराव म्हणून सुंदरसा जयंती गीत सादर करणार आहे भीमा कोरेगाव दादाने खूप सुंदर विषय सादर केला, कारण त्या 500 महाराजचे वंशज आहोत आम्ही। 500 महाराणी 28,000 पेशवे कापले होते 1 जानेवारी 1818 मध्ये। बाबासाहेब 1 जानेवारीला तिथं सलामी द्यायला जायचे, जेव्हा 500 महाराणी 28,000 पेशवे कापले, मला माहितच नव्हतं गणित, माझ्या पोराचं शेजारच्या पोराचे भांडण होऊन राहिले, माझं डेंगूर काय म्हणे डुंगू डुंगू जाय म्हणे, त्यासारखे 56 पाहिले म्हणे, म्हटलं 56 हे काय होय, नंतर लक्षात आलं 1 जानेवारी 1818 मध्ये 500 महाराणी 28 कापले होते, ते एकाच्या हिशोबात 56 आले होते, हे 56 हे 56 हे 56 म्हटलं गड्या। म्हणून म्हणायचंय नजर के सामने दुश्मनों की फौज कितनी बड़ी थी, फिर भी उन महारों की सेना लड़ने पर अड़ी थी, अरे पीछे पलट कर भी नहीं देखा उन वीरों ने भाई दीपा, जबकि उन 500 महारों के सामने मौत खड़ी थी, मौत खड़ी थी।
संविधानाची जाणीव देशातील लोकात नाही, आवाज उठवणारा संसदेत पाहिजे, चौकात नाही. नाही. संविधान लिहून आम्हा फार मोठे कर्ज दिले दादासाहेब, त्या कर्जाचा हप्ता फेडण्याची आमची कोणाचीही अवकात नाही, आमची कोणाचीही अवकात. आमची कोणाचीही अवकात नाही. अरे भीमसैनिक झाले होय एक, भीमसैनिक झाले होय एक, डीजे झाला आता सुरू. माझ्या बापाची, माझ्या भीमाची, माझ्या बापाची, माझ्या भीमाची, माझ्या बापाची, माझ्या भीमाची, माझ्या बापाची, अरे जयंती साजरी. दोन हाताने टाळ्या वाजवा. ज्याने एक हात दिला असेल ते खाली हात ठेवा. दोन हात कोणा कोणाला दिले मग सगळे दोन हात वाले हात वर करा. माझ्या भीमाची, माझ्या बापाची जयंती साजरी. आणि दादा म्हणे हाती बैठा भी होत कुत्तेशी ऊंचा दिखताय म्हणे. कुत्र्याची हातीची तुलना असते का दादा? काय करावं गड्या, हातीची कुत्त्याची तुलना होऊ शकते का? अरे हाती बसला नाही, झोपला जरी राहिला त्याच्यावर कुत्रा मोठं कुत्र्यावर मोठं दिसते. तो हाती असा झोपला ना, झोपला असा कुत्रा त्याच्या संग उभं राहिलं तरी त्याच्या बरोबरीत दिसत नाही. कुत्र्याची कुठं तुलना करून राहिले दादा? काय करावं गड्या? दादाचं कमी तो लय चांगला आहे, तो काही विषय नाही. पण हाती बैठा भी होतो. अरे कधीशी उच्चा बोलो कम से कम उच्चा तुम्ही राहता, इथं तुम्ही राहता, कुत्ता इथं राहता ना. आता पोट्याचं लग्न करायचं आहे मला. हे बाय, हे माझा भाचा आहे बाय, हा ढोलकवाला आहे की नाही? हर्षल वासनिक पोरगी असून सांगा मला. या पोट्याचं एकदा उरकून टाकतो मी, कारण चांगल्या पोरी भेटून नाही राहिल्या. तो म्हणते 56 आएंगे 56 जाएंगी, मेरी वाली तो मेरी दीदी से आएंगी. त्याच्यामुळं त्याच्यासाठी पोरगी पाहा लागते. असली इकडे तर सांगा मला, या पोट्याचं उरकून टाकतो. आता याला जर म्हटलं मी का 6 फुटाची पोरगी पाहून देतो तर जमेल का? हे पोट्ट 5 फुटाचं. 3 फूट 90 एवढा आहे. सांगा आता, हे एवढंसं टिल्लू आणि याला जर मी शिसा लावून दिला तर जमेल का? काय दादा, कुठं कुत्र कुठं हाती, फरक आहे ना. माझ्या बापाची, माझ्या भीमाची जयंती झाली. जयंती साजरी करू. माझा आवाज नाही चालला त्याला, बँजी थोडस कम करू ना. माझ्या बापाची, माझ्या भीमाची जयंती साजरी. आम्हाला कार्यकर्ता पाहिजे, आम्हाला नेता नको, आम्हाला पुढारी नको. कारण नेते जे आलं ते नेते, जे आलं ते नेते. आम्हाला नेता नको, आम्हाला बाबासाहेबांचा कार्यकर्ता पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना 361 किल्ले जिंकले. किती? 361. किती किती 361. एकाही किल्ल्यावर छत्रपती
पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचं नाव लिहिलं नाही. नाही. पण आताचे आमदार खासदार चोट्टे एखादा संडास बांधला त्याच्यावर लिहितात आमदाराच्या निधीतून. बाबा आता असं बोललं म्हणजे मग अंजली भारती मध्ये बोलते म्हणते हो, बरोबर. फटकारल्या कुणाच्या. अरे शशिकांत भाऊ संविधान आर्टिकल 20 मध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे की गुन्ह्याची एकच केस लागते. हो. पण माझ्यावर आहे ना 5 जिल्ह्यात केस चालवल्या. किती जातीवाद करताय हरामखोर हो. तू तुमच्या जिंदगीवर राजनीती करू नका. जर चुकलं तर तिथं त्यांना सजा द्या. आम्ही कायद्याचा आदर करणारे लोक आहोत. कारण कायदा आमच्या बापाने लिहिला आहे. मी मान्य करतो मी चुकली. माझ्या तोंडातून जो शब्द नाही निघाला पाहिजे निघाला. करा ना माझ्यावर केस. मी कुठं नाही म्हटलं. कारण जिथं आम्ही चुकत नाही तिथं आम्ही चुकत नाही. जेव्हा आम्ही चुकलो तिथं आम्ही चुकल्याशिवाय राहत नाही. आम्ही त्या प्रत्येक धर्माच्या प्रत्येक जातीच्या बाईचा आदर करणारे आहोत. लहान लहान पोरीवर बलात्कार होतात रेप होतात ते आम्ही मिडल क्लास लोक आमच्या माय बहिणी संघ होते. कोणी आमदार खासदाराच्या पोरी संघ पाहिला का तुम्ही 2 वर्षाच्या पोरी संघ बलात्कार हो, हो. नाही पाहिला का तुम्ही. फक्त कोणावर होते गरिबाच्या पोरीवर होते ना. तर त्या पोरीसाठी विषय मांडता मला एवढं म्हणायचं होतं का बा केव्हा तुम्ही कडक कायदे कराल. कडक कायदा कधी कराल जेव्हा तुमच्या माय बहिणी संघ होईल तेव्हा कराल का. तर त्यांच्यावर करा असा चुकून शब्द निघाला आणि त्याची मी दिलगिरी व्यक्त केली. मग तुम्ही माझ्यावर केस लावा. मी कायद्याचा आदर करतो. पण 5-5 जिल्ह्यात केसा हा कोणता जातीवाद होय. हो ना. हा न्याय नाही अन्याय आहे. तरी सुद्धा जिथं तुमच्यासारखे लोक माझ्या मागे भेट नाही. मी कोणाला आधी केला मला 10 जिल्ह्यात केसा माझ्या बाप. कारण माझ्या बापानं माझ्या भीमाची जयंती साजरी एक वो जमाना जिसकी याद आती से करतन ये हमारी झुकी जाती. कोई दरवाजे पे ना हमको आने देते थे. हमारे हाथ का वो पानी तक ना पीते थे. यहाँ तक की पढ़ना लिखना मना था हमको. स्कूल में पावर अपना भी गुना था हमको. ऐसे में कहाँ जाते किसको दर्द दिखलाते. कौन सुनता हमारी आज हम कहाँ जाते. मगर भगवान बनके भीम हमारे आए. हर जुल्मतों की आंधियों से हमें छुड़वाए. इतने उपकार मेरे भीम ने दलितों पे किए. मगर अफसोस है कुछ लोग उन्हें भूल गए. कोई लीडर बना, कोई वकील बना, कोई बना मिनिस्टर, कोई बना ऑफिस में जाकर. मगर अपने जात धर्मों को छुपाते हैं. हम कोई और है ये दुनिया को दिखलाते हैं. अरे तू ऐसे जीने से तो मरना बहुत अच्छा है. और इंसान वही जिसका ईमान सच्चा है. अरे आमच्या माय बहिणीवर अन्याय अत्याचार होते तर आमचे रिपोर्ट घेत नाहीत रे. ह्या भागात जर आमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला तर तो पोलीस स्टेशन औरंगाबादला गाडी भिडली माझी एका पोलीस स्टेशनला गेली कंप्लेंट करायला. तर तिथं म्हणे तुम्ही जिथं ऍक्सिडेंट झाला ना ते आमच्या हातमध्ये येत नाही म्हणे. मग म्हटलं कोण्या हातमध्ये येते. ते तिकडचं पोलीस स्टेशन आहे त्याच्या हातमध्ये येते म्हणे. म्हणजे आम्ही रिपोर्ट द्यायला आलो तेव्हा तुम्ही आम्हाला हात दाखवता आणि तुमच्या हाती कायदा आहे म्हणून तुम्ही माझ्यावर 5-5 जिल्ह्यात केसा लावता. जे करायचं आहे ते करा. तरी माझ्या मागा समाज आम्ही भेट नाही कोणाला. माझ्या बापाची माझ्या भीमाची अरे जयंती साजरी अरे पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करे. बघा कसे सगळे पांढरे कपडे घालून आले. जे पांढरे कपडे घालून आले हात वर करून टाळ्या वाजवा. पांढरे कपडे पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करे. अरे लहान सोतर नाचत आहे. अरे झाले सारे इथेच जमा. झाले सारे इथेच जमा. निळा झेंडा हातात धरू. आम्हाला झेंडा पकडायचा आहे बाबा दांडा पकडायचा नाही. कारण दांड्याचं काय करा नाही. दांडा ह्या झेंड्यातून निघतील त्या झेंड्यात घुसते आहे की नाही. ह्या झेंड्यातून निघतील त्या बरोबर की नाही करा. या दांडा नको आम्हाला झेंडा पाहिजे. निळा झेंडा हातात धरू. म्हणून तुम्हाला सांगतो मी
मी आम्हाला जागृत होण्याची गरज आहे. आज अभिनय तो कभी नाही. कारण तुम्हाला माहित आहे जिजामाताच्या पोटात जेव्हा शिवाजी महाराज होते हो तेव्हा तिला विचारलं तिच्या जाऊन म्हणे जिजाई तुझं काही खायची इच्छा होती का ग म्हणे. तसं ती म्हणे वंश माझी काही म्हणे घोड्यावर बसायची इच्छा होती ताई म्हणे. तसं माझा ना म्हणे तलवारची रियाज करूशी वाटते म्हणे. क्या बात है भीमाईला विचारलं आत्या विराईनं म्हणे भीमाई 9वा महिना लागला तुला बाबासाहेब जेव्हा पोटात होते काही खाऊशी वाटते का म्हणे. हा. तर भीमाई म्हणे मला नाही का ताई म्हणे अंश वंश मला नाही का पुस्तकच वाचूशी वाटते वा, वा, म्हणे. वा. काहीच करूशी नाही. आणि माझ्या शेजारी एका एका वहिनीला दिवस आहे आता सध्या अशी डेट घेऊन आली माझी हा काल परवा. मी तिला म्हटलं वहिनी 9वा महिना लागला का म्हटलं डोहाडे लागले असतील म्हटलं. हो ना दीदी म्हणे. म्हटलं काय खाऊशी वाटते सांगा ना म्हटलं. दीदी म्हणे तुम्ही काही बाहेर पाणी शिपलं का ते मातीच